Hello, 12th Commerce Secretarial Practice students. Last lecture we have started chapter number 9 Depository System. Then importance of depository system. Today we have start point number 3 benefits advantages of a depository system. डिपॉझिटरी सिस्टमचे लाभ किंवा फायदे हे टू इन्व्हेस्टर्सच्या दृष्टिकोनातून काय फायदे आहेत म्हणजे गुंतवणुकीदाराच्या, आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कंपनीच्या दृष्टिकोनातून काय बेनिफिट्स आहेत डिपॉझिटरी सिस्टमचे. त्यामध्ये बेनिफिट्स अँड ॲडव्हान्टेजेसमध्ये टू इन्व्हेस्टर गुंतवणुकीदाराच्या दृष्टिकोनातून डिपॉझिटरी सिस्टमचे बेनिफिट्स. फर्स्ट आहे एलिमिनेशन ऑफ रिस्क. कसल्याही जोखमीचे निर्मूलन कमी होते. कशामुळं तर यामध्ये डिपॉझिटरी सिस्टमच ही पूर्णपणे कशा माध्यमातून चालू जाते, इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून वर्किंग करते. त्यामुळे यासाठीचा कसल्याही प्रकारचा रिस्क ॲटोमॅटिकली इन्व्हेस्टर्सची कमी होते. एलिमिनेशन ऑफ रिस्क, एलिमिनेट होते, रिस्क निघून जाते, कसल्याही प्रकारची जोखीम राहत नाही. ऑल रिस्क असोसिएटेड विथ फिजिकल सर्टिफिकेट लाईक डिले, लॉस्ट, थेफ्ट, मल्टिशन, बॅड डिलिव्हरीज एक्सेट्रा आर टोटली एलिमिनेटेड. फिजिकल प्रमाणपत्र म्हणजे भौतिक प्रमाणपत्रावरील सर्व जोखमीचे निर्मूलन होते, जसे डिले होणं, लॉस्ट होणं, खराब होणं, गहाळ होणं, चोरीस जाणे इत्यादी सर्व काही गोष्टी फिजिकल रित्या होत असतात इन्व्हेस्टर्सच्या. या इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून या कसल्याही प्रकारची एलिमिनेशन रिस्कची कोणतीही गोष्ट त्याच्या बाबतीत राहत नाही. सर्व काही डिपॉझिटरी सिस्टम ही इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून चालते. त्याच्यामुळे ते सर्टिफिकेट गहाळ होणे, लॉस्ट होणे, थेफ्ट, चोरीस जाणे, खराब होणे या सगळ्यांचीही रिस्कपासून तो इन्व्हेस्टर्स वाचत असतो. हा झाला फर्स्ट. सेकंड नंबर आहे सेफ्टी, सुरक्षितता. पूर्णपणे सर्व काही त्याचे डॉक्युमेंट्स जे आहेत सिक्युरिटीज या ऑल ओव्हर सेक्युर्ड राहतात, लॉक सिस्टममध्ये राहतात. त्यामुळे त्याला कसल्याही प्रकारची सुरक्षिततेची हमी भेटली जाते. सेकंड ॲडव्हान्टेजेस आहे इन्व्हेस्टर्स सेफ्टी, सुरक्षितता. इट इज द मोस्ट सेफ अँड सेक्युअर वे ऑफ होल्डिंग सिक्युरिटी. सगळ्यात सुरक्षित संरक्षित मार्ग आहे सिक्युरिटीज खरेदी करण्यासंदर्भात. द एंटायर सिस्टम फंक्शन अंडर द डिपॉझिटरी ॲक्ट अँड इज मॉनिटर्ड बाय सेबी. हे पूर्ण डिपॉझिटरी सिस्टम हे कोणत्या डिपॉझिटरी ॲक्ट 1996 अंतर्गत कार्य करते आणि सेबी मॉनिटर्ड बाय सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याचं परीक्षण केले जाते. सेबी अंतर्गत मॉनिटर्ड केले जाते. हे संपूर्ण जी डिपॉझिटरी सिस्टम आहे ते कायद्याअंतर्गत डिपॉझिटरी ॲक्ट अंतर्गत कार्य करते आणि यावरती सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीचं परीक्षण केले जाते. एक्झाम्पल तौर पर द इन्व्हेस्टर कॅन कीप हिज अकाउंट इन अ फ्रीज or lock mode to avoid or prevent unexpected debit or credit or both by giving instruction to DP depository पॉलिसी अंतर्गत. उदाहरणार्थ गुंतवणूकदार त्याचे खाते फ्रीज मोडमध्ये ठेवण्याची सूचना डिपॉझिटरी पार्टिसिपेंटला म्हणजे DP डिपॉझिटरी पार्टिसिपेंटला देऊन जो कोणतेही जमा सिक्युरिटीच्या नावे डेबिट किंवा क्रेडिट होणार आहे यासाठीचं टाळू शकतो. थर्ड नंबर आहे इझी ट्रान्सफर ऑफ शेअर्स. सोप्या पद्धतीनं भाग हस्तांतरण होतात, इझीरित्या ट्रान्सफर, कारण सर्व काही इलेक्ट्रॉनिक्स आहे. इमिजिएटरित्या तो आपापलं
सिक्युरिटीज ट्रान्सफर करू शकतो, शेअर्स असतील त्याचे भाग असतील. फर्स्ट, एफर्ट्स इन फिलिंग अ ट्रान्सफर फॉर्म्स अँड लॉजिंग द डॉक्युमेंट इज एलिमिनेटेड. जे फिजिकल स्वरूपात ट्रान्सफर करायचं असेल तर फॉर्म फिलअप करा, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स अटॅच करा, हे सर्व करा, मग ऑफिसेसला पाठवा, ते डॉक्युमेंट्स तिथपर्यंत पोहोचले का हे पहा आणि मग त्याच्यानंतर ट्रान्सफर होणार. यासाठीचे जे कोणताही फॉर्म फिलिंग आहे, यासाठीचा जो कोणताही आवश्यक नसणारे ट्रान्सफरीसाठीचा अर्ज भरणे आहे ते सादर करणे हे डिपॉझिटरी सिस्टममध्ये एलिमिनेट होतं, आवश्यक नसतं. सेकंड आहे ऑल्सो द स्टॅम्प ड्युटी लिव्ड ऑन ट्रान्सफर ऑर फिजिकल शेअर्स इज नॉट ॲप्लिकेबल. तसेच जे फिजिकल स्वरूपात शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठीचे असणारे काय आहे, त्यासाठीची जी लागणारी स्टॅम्प ड्युटी आहे म्हणजेच मुद्रांक शुल्क लागू शकत नाही. त्यानंतर थर्ड नंबर, प्रोसेसिंग टाईम इन ट्रान्सफर ऑफ सिक्युरिटीज इज reduced and neither the securities nor the cash is tied or held up for unnecessarily long time. या सिक्युरिटीज हस्तांतरणाच्या म्हणजे ट्रान्सफरच्या प्रक्रियेला कालावधी कमी केला जातो आणि ज्या सिक्युरिटीजवर रोख रक्कम अनावश्यकपणे अधिक काळ गुंतवून राहत नाही, कारण इमिजिएटरित्या ट्रान्सफर होतो. त्याच्यामुळे जी कोणती आपली रक्कम आहे, जी कोणतीही अननेसेसरी लाँग टाईममध्ये अडकून बसणार आहे, ती कसल्याही प्रकारची कॅश ही अडकून किंवा त्यामध्ये राखून ठेवली जाऊ शकत नाही. इमिजिएटरित्या ट्रान्सफर होतो, त्यामुळे पैसा जास्तीची कॅश आहे ते अनंत काळ अडकून न राहता ही प्रक्रिया फिजिकल स्वरूपात नसल्यामुळे इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून इमिजिएटरित्या त्याच्याकडे सबमिट होते. हा आहे डिपॉझिटरी सिस्टमचा इन्व्हेस्टर संदर्भातील थर्ड ॲडव्हान्टेजेस. त्यानंतर फोर्थ आहे अपडेट्स अँड इंटिमेशन्स. खात्यावरील जी अपडेट मिळतात त्याला अद्ययावत माहिती आणि सूचना हे त्याला लगेचच इमिजिएटरित्या भेटल्या जातात इन्व्हेस्टर्सला. द इन्व्हेस्टर इज प्रोव्हाइडेड विथ द स्टेटस ऑफ द होल्डिंग अँड ट्रान्झॅक्शन बाय DP मीन्स डिपॉझिटरी पार्टिसिपेंट अँड असोसिएटली बाय द डिपॉझिटरी टू. गुंतवणुकीदारास जो इन्व्हेस्टर्स आहे त्या इन्व्हेस्टर्स धारकास DPद्वारे म्हणजेच डिपॉझिटरी पार्टिसिपेंटद्वारे तसेच डिपॉझिटरीद्वारे खरेदी केलेल्या ज्या सिक्युरिटीज आहेत आणि त्यांच्या व्यवहाराची ट्रान्झॅक्शन्सची जी माहिती आहे ती लगेच इन्फॉर्मेशन आणि त्या संदर्भातील इंटिमेशन अपडेट आहेत ही लगेचच माहिती त्याला दिली जाते. यानंतर फिफ्थ नंबरचा ॲडव्हान्टेजेस आहे इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून डिपॉझिटरी सिस्टममधील सिक्युरिटी अगेन्स्ट लोन. सिक्युरिटीच्या अगेन्स्ट त्याला काय मिळतं, लोन मिळतं, कर्जास तारण ज्याला म्हणण्यात येतं. डिमॅटेरियलाइज्ड सिक्युरिटीज आर प्रेफर्ड बाय बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ॲज सिक्युरिटी अगेन्स्ट लोन. डीमॅट किंवा डिमॅटेरियलाइज्ड प्रकारच्या ज्या सिक्युरिटीज आहेत त्यांना बँक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स वित्तीय संस्था कर्जासाठी तारण म्हणून म्हणजेच त्यावरतीच्या सिक्युरिटीज ज्या आहेत त्याला तारण म्हणून स्वीकारतात. त्यांना लगेचच या डिपॉझिटरी सिस्टम म्हणजेच डिमॅटेरियलाइज्ड सिक्युरिटीज आहेत ज्या इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून स्टोअर करण्यात आलेल्या आहेत, परचेस करण्यात आलेल्या आहेत, त्यांना आर प्रेफर्ड बाय बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ॲज सिक्युरिटी अगेन्स्ट लोन. यांना प्रथम स्थान प्रेफरन्स देतात बँका किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अशा सिक्युरिटीवरती कर्ज प्राप्त करून देण्यास प्राधान्य देतात.
त्यानंतर 6 नंबरचा ॲडव्हान्टेज आहे नो कन्सेप्ट ऑफ लॉस्ट. जो कोणताही लॉस्ट होणार आहे त्यासाठीची कसल्याही प्रकारची लॉस्ट ही कन्सेप्टच यामध्ये नाही आहे. नष्ट होण्याची कन्सेप्टच इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट नष्ट होती का हो? नाही, ती तशीच सेक्युअर्ड राहते कुठे नाही कुठे. त्याच पद्धतीनं द सिस्टम ऑफ ऑड अँड इवन लॉस्ट स्टँड्स ऑब्झलाइज्ड. द मार्केट लॉट इज 1 शेअर्स फॉर डिमॅटेरियलाइज्ड सेक्युरिटीज. जी ऑड अँड इवन स्वरूपात भागधारणाची करण्याची पद्धत नष्ट केली जाते. लॉस्ट ही पद्धत डिमॅटेरियलाइज्ड सेक्युरिटीजमध्ये नाही कसल्याही प्रकारची. 7 नंबर आहे नॉमिनेशन फॅसिलिटी. नॉमिनेशन वारस नेमण्याची सुविधा यामध्ये देण्यात आलेली आहे. जर सपोज एखादा सेक्युरिटीज पर्सन, जो कोणताही सेक्युरिटी खरेदी करणारा जो पर्सन्स आहे त्या पर्सन्सचं काही डेथ झाले, त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याला नॉमिनेशन म्हणजे वारसा हक्क नेमण्याचा फॅसिलिटी देण्यात आलेली आहे. इंडिव्हिज्युअल्स इन्व्हेस्टर कॅन एविल ऑफ नॉमिनेशन फॅसिलिटी. द simplifies the process in the event of the death of the investors. नॉमिनेशन फॅसिलिटी म्हणजे नामनिर्देशन सुविधा, वारसा हक्क नेमण्याचा त्याला सुविधा देण्यात आलेली आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारास नॉमिनेशनची सुविधा घेऊ शकतात. त्यामुळे इन्व्हेस्टर्सचा मृत्यू झाल्यास त्याला वारस नोंद प्रक्रिया सुलभ होते. त्यानंतर 8 नंबरचा ॲडव्हान्टेजेस आहे ॲटोमॅटिक क्रेडिट. ॲटोमॅटिकरित्या त्याच्या सिक्युरिटीज सेल केल्यानंतर त्याच्या अकाउंट्सला पूर्णपणे क्रेडिट केलं जातं, ती रक्कम जमा केली जाते. द अकाउंट ऑफ इन्व्हेस्टर इज ॲटोमॅटिकली क्रेडिटेड ऑर डेबिटेड इन केस ऑफ चेंज इंटेटेड बाय द कंपनी विच इम्पॅक्ट द सेक्युरिटीज. सेक्युरिटीजवर परिणाम करणाऱ्या कंपनीने केलेल्या बदलाच्या कृतीच्या बाबतीत गुंतवणुकीदाराचे खाते आपोआप जमा म्हणजेच डेबिट किंवा क्रेडिट केले जाते ॲटोमॅटिकरित्या. धिस इज कॉल्ड कॉर्पोरेट ॲक्शन. यालाच काय म्हणण्यात आले आहे? कॉर्पोरेट ॲक्शन म्हणजेच व्यावसायिक कृती असं म्हणण्यात आलेलं आहे. फ्यू एक्झाम्पल्स पाहूत आता. फ्यू एक्झाम्पल्स विच कॅन बी टर्म्ड ॲज कॉर्पोरेट ॲक्शन आर पेमेंट ऑफ डिव्हिडंड, इश्यू ऑफ बोनस शेअर्स, ऑफरिंग ऑफ राईट शेअर्स, अर्ली रिडम्शन ऑफ डिबेंचर्स, मर्जर्स, ॲक्विजेशन एक्सेट्रा. ॲटोमॅटिक क्रेडिट होतं याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये कंपनी कशा प्रकारचे बदल करतं हे जर असेल, पेमेंट ऑफ डिव्हिडंड द्यायचं असेल, लाभांशाचे वाटप करायचं असेल तर इमिजिएट त्याच्या अकाउंटला पूर्णपणे क्रेडिट होऊन जातं त्या या डिपॉझिटरी सिस्टमद्वारे. बोनस भाग वाटप करायचं असेल त्याचेसुद्धा जे कोणतेही कंपनी बोनस देण्यात येतं ते लगेच इमिजिएट स्वरूपात ॲटोमॅटिक त्याच्या अकाउंटला जो कोणताही शेअर होल्डर आहे त्याच्या अकाउंटला क्रेडिट होतं. हक्क भाग वाटप असेल, ऑफरिंग राईट शेअर्स असतील किंवा रिडम्शन ऑफ डिबेंचर असेल, मुदतपूर्वीच कर्जरोख्याची परतफेड करायची असेल किंवा मर्ज करायचं असेल, ॲक्विजेशन्स करायचे असतील, या सर्व काही कंपनी काही इम्पॅक्ट्स त्या सिक्युरिटीजवरती करत असेल अशा पद्धतीने, तर याचा जो कोणताही डेबिट किंवा क्रेडिट जे इन्व्हेस्टर्सच्या अकाउंटला हे इमिजिएटरित्या ॲटोमॅटिक स्वरूपात होत असतं. या अशा पद्धतीने डिपॉझिटरी सिस्टमचे इन्व्हेस्टर्सच्या दृष्टिकोनातून हे 8 ॲडव्हान्टेजेस आहेत. आता कंपनीच्या दृष्टिकोनातून डिपॉझिटरी सिस्टमचे ॲडव्हान्टेजेस किंवा बेनिफिट्स टू कंपनीच्या दृष्टिकोनातून. फर्स्ट आहे अप टू डेट इन्फॉर्मेशन, अद्ययावत माहिती. टू अप टू डेट इन्फॉर्मेशन अबाउट इन्व्हेस्टर्स इज प्रोव्हाइडेड बाय द डिपॉझिटरी. गुंतवणुकीदाराविषयीची अप टू डेट माहिती डिपॉझिटरीद्वारे मिळवली जाते.
ही कंपनीचा फायदा. सर्व काही इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे आहेत, एका क्लिकमध्ये त्याला सर्व काही डिपॉझिटरी सिस्टमद्वारे त्याला लक्षात येतं. अप टू डेट इन्फॉर्मेशन त्या कंपनीला प्रोव्हाइड होते. सेकंड नंबर आहे रिडक्शन इन कॉस्ट अँड एफर्ट्स. खर्च, कॉस्ट आणि एफर्ट्स, श्रम याची रिडक्शन होते, याची बचत होते. कॉस्ट, एफर्ट्स अँड टाईम इन्वॉल्वड इन प्रिंटिंग अँड डिस्ट्रीब्युशन्स ऑफ सर्टिफिकेट इन केस ऑफ न्यू इश्यू, बोनस, ट्रान्सफर्ट एक्सेट्रा इज सेव्ड. या डिपॉझिटरी सिस्टममुळे नवीन इश्यू करायचे असतील शेअर्स, किंवा बोनस द्यायचा असेल, किंवा ट्रान्सफर करायचे असतील इत्यादीच्या वेळेस लागण्यासाठीची जे सर्टिफिकेट प्रिंटिंग करावी लागते व त्याला डिस्ट्रीब्युशन करावं लागतं. प्रिंटिंग आणि डिस्ट्रीब्युशनचा जो कोणताही टाईम आहे, त्याच्या लागणारी कॉस्ट आहे आणि त्याच्या लागणारे एफर्ट्स आहे, हे सर्व काही कमी होतात आणि याची बचत होते. इट इज सेव्ड. ह्याची पूर्णपणे या डिपॉझिटरी सिस्टममुळे बचत होते कंपनीची. हा झाला थर्ड नंबरचा कंपनीच्या दृष्टिकोनातून फायदा आहे. बेटर इन्व्हेस्टर कंपनी रिलेशनशिप. उत्तम गुंतवणूकदार व कंपनीचे रिलेशनशिप, कंपनीचे नातेसंबंध. द कंप्लायन्स अराइज आउट ऑफ लॉस ऑफ सर्टिफिकेट, सिग्नेचर डिफरन्स, लॉंग लॅप्स ऑफ टाईम इन एक्झिक्युटिंग रिक्वेस्ट एक्सेट्रा is subordinately reduced. It leads to better communication with investors and increase goodwill for the company. कंपनी संबंधी जे कोणतेही प्रमाणपत्रे गहाळ झाल्यामुळे, म्हणजेच डॉक्युमेंट्स लॉस झाल्या, सर्टिफिकेट्स लॉस झाल्यामुळे, किंवा सिग्नेचरमध्ये डिफरन्स म्हणजे स्वाक्षरीमध्ये फरक पडल्यामुळे असेल, किंवा लॉंग लॅप्स ऑफ टाईम एक्सचेंजिंग रिक्वेस्ट असेल, येणाऱ्या तक्रारी व विनंती निवारणामुळे जाणारा वेळ वाचतो या डिपॉझिटरी सिस्टममुळे. इन्व्हेस्टर्सचे अधिक चांगले कम्युनिकेशन होऊन कंपनीचं गुडविल वाढण्यास या डिपॉझिटरी सिस्टममुळे फायदा होतो. यानंतरचा फोर्थ नंबरचा कंपनीच्या दृष्टिकोनातून डिपॉझिटरी सिस्टमचे ॲडव्हान्टेजेस आहे इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक. Under depository system, better and quicker service can be provided and this attracts investor from abroad. विदेशातील चांगल्या व जलद सेवा देऊन ॲब्रॉडमधील म्हणजे परदेशी गुंतवणूक आकर्षित करता येते. हे सर्व काही अंडर डिपॉझिटरी सिस्टम, हे सर्व काही डिपॉझिटरी सिस्टममुळे शक्य होते. इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असते. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक हे डिपॉझिटरी सिस्टममुळे पॉसिबल शक्य होते, कारण क्विकर अँड फास्ट सर्व्हिस कॅन बी प्रोव्हाइडेड. ही फास्ट आणि जलद आणि चांगली सर्व्हिस देऊन, सेवा देऊन जे कोणतेही ॲब्रॉडमधील परदेशातील गुंतवणूक आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी आकर्षित करता येते. अशा प्रकारे कंपनीचा डिपॉझिटरी सिस्टम कंपनीच्या दृष्टिकोनातून हे 4 ॲडव्हान्टेजेस आपण पाहिले आहेत. या ठिकाणी ॲडव्हान्टेजेस ऑफ डिपॉझिटरी सिस्टम टू इन्व्हेस्टर अँड टू कंपनीजचे आपण पाहिले. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.